श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांची पूजा, शिवपिंडीवर अभिषेक आणि रुद्राभिषेक याला खूप महत्त्व आहे बघा. आपण अगदी घरच्या घरी शिवपिंडीवर रुद्राभिषेक कसा घालायचा, कोणता मंत्र म्हणायचा आणि कोणत्या क्रमाने पूजा करायची हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने आज पाहणार आहोत. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही घरच्या घरी दररोज देखील शिवपिंडीवरती रुद्राभिषेक घालू शकता किंवा शक्य नसेल तर दर सोमवारी श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक नक्की करावा. बघा, सगळ्यात आधी आपण देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे. शिवपिंडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी आणि अभिषेकासाठी पाणी तयार ठेवावे, पंचामृत तयार ठेवावे. आता सर्वात आधी आपण गणपती बाप्पांचे स्मरण करून ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करणार आहोत. त्यानंतर एक ताम्हण घेऊन त्या ताम्हणामध्ये आपल्या घरात असलेली शिवपिंड ठेवावी. तुमच्याकडे अभिषेक स्टँड असेल तर त्याने अभिषेक घालावा आणि जर नसेल तर तुम्ही हाताने पाणी ओतत तांब्याने हळूहळू धारा सोडत शिवपिंडीवरती अशा प्रकारे अभिषेक घालू शकता. ताम्हणामध्ये शिवपिंड घेतल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. कुठलीही पूजा करण्याआधी आपण संकल्प करतो, त्याचप्रमाणे आज देखील आपल्याला संकल्प करायचा आहे. बघा, उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये गंध फूल अक्षता टाकावेत. त्यानंतर आपण भगवान शिवांचा संकल्प करणार आहोत. संकल्प करताना आपण म्हणणार आहोत की आज श्रावण महिन्यात भगवान महादेवांचा रुद्राभिषेक मी माझ्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी, आरोग्यासाठी आणि भगवान शिवांची कृपा मिळवण्यासाठी करत आहे, श्रद्धेने करणार आहोत. आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती आपण यावेळी मनापासून बोलायची आहे. अशा प्रकारे संकल्प करायचा आहे. संकल्प करून झाल्यानंतर उजव्या हातातील पाणी ताटामध्ये खाली सोडून द्यावे. आता आपण शिवपिंडीवर जलाभिषेक सुरू करणार आहोत. जलाभिषेक सुरू झाल्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करावा. त्यानंतर बघा, अभिषेक करताना आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, जलाभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक चालू असताना खालील मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत. मंत्र कुठले आहेत ते सांगते बघा. आपल्याला हे सर्व मंत्र हा अभिषेक चालू असताना, हा रुद्राभिषेक चालू असताना हेच मंत्र म्हणायचे आहे. सर्वप्रथम आपल्याला अभिषेक चालू असताना शिवमहिमम स्तोत्र एक वेळेस म्हणायचं आहे. त्यानंतर गणपती अथर्व शीर्षम एक वेळेस म्हणायचं आहे. श्री राम रक्षा स्तोत्र 1 ते 6 श्लोक जे आहेत ते एक वेळेस म्हणायचे आहेत. श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन आपल्याला एक वेळेस करायचं आहे. त्यानंतर बघा, शिवकवच जे आहे ते एक वेळेस म्हणावं. शिवगायत्री मंत्र 11 वेळेस म्हणावे. महामृत्युंजय मंत्र जे आहे ते 11 वेळेस म्हणायचे आहे. महामृत्युंजय मंत्र पंचप्रवण युक्त जे आहेत ते देखील 11 वेळेस म्हणायचे आहेत. त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र 11 वेळेस म्हणावा. संजीवनी मंत्र 11 वेळेस म्हणावा. कालभैरव अष्टक स्तोत्र जे आहे ते एक वेळेस म्हणावं. त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली जे आहे ते एक वेळेस म्हणावं. त्यानंतर 108 बेलपत्र वाहून आपल्याला ही सेवा करायची आहे. ती कोणती तर 108 शिवनाम घेऊन बेलपत्र वाहायचे आहे. त्यानंतर शिवशंकराचे ध्यान 11 वेळेस आपल्याला करायचे आहे. अशा पद्धतीने आपल्या रुद्राभिषेक घालताना हे मंत्र म्हणायचे आहे. बघा, काही वेळेस आपल्याजवळ खूप कमी वेळ असतो, त्यावेळी आपल्याला हे सर्व मंत्र पठण करणं शक्य होत नाही. अशा वेळेस जर वेळ कमी असेल तर सतत जलधारा चालू असताना एकच मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे पूर्ण अभिषेक चालू असताना आपल्याला एकच मंत्र तुम्ही म्हणू शकता, तो म्हणजे ओम नमः शिवाय. जलाभिषेक करताना देखील ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करताना देखील ओम नमो शिवाय हा मंत्र तुम्ही 108 वेळेस म्हणत जलाभिषेक करणं अतिशय सोपा पर्याय आहे. त्यानंतर अजून एक सोपा पर्याय म्हणजे महामृत्युंजय मंत्र. अभिषेकाच्या वेळेस हा महामृत्युंजय मंत्र 11 वेळेस, 21 वेळेस किंवा 108 वेळेस तुम्ही म्हणू शकता आणि अभिषेक करू शकता. ज्यांना कुणाला मी आधी जे मंत्र सांगितले
ते मंत्र म्हणणं जर शक्य नसेल तर या मंत्राचा जप करावा. बघा, अभिषेक घालून झाल्यानंतर शिवपिंडीवर स्वच्छ पाणी परत अर्पण करायचे आहे आणि स्वच्छ कापडाने पुसून देवघरात ठेवावी. त्यानंतर त्यावर शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणत 108 वेळेस बेलपत्र अर्पण करावे. 108 बेलपत्र उपलब्ध नसतील तर जेवढे उपलब्ध बेलपत्र आहेत ते श्रद्धेने अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. बेलपत्र अर्पण करून झाल्यानंतर फुले अर्पण करावी, धूप दीप ओवाळावा. त्यानंतर आरती करावी. प्रथम श्री गणपतीची आरती करावी, त्यानंतर शिवश्री शंकराची आरती करावी. अशा प्रकारे तुम्ही दर सोमवारी किंवा दररोज देखील श्रावण महिन्यामध्ये घरच्या घरी रुद्राभिषेक सोप्या पद्धतीने करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या पद्धतीने धार्मिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या भक्तिरंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.